श्रोते हो नमस्कार. आपण सर्वजण जाणतो की अंमली पदार्थ हा संपूर्ण समाजासाठी एक अदृश्य पण अत्यंत धोकादायक शत्रू आहे. आयुष्याचा रंग, आरोग्याची कळी आणि भविष्याची उमेद हे सगळं ते सहजपणे गिळून टाकतात. 13 ते 17 ऑगस्ट दरम्यान आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जाते. या निमित्तानं अंमली पदार्थांविषयी त्यांचे दुष्परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाय याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे. मॅडम, सुरुवातीला अगदी सोप्या भाषेत अंमली पदार्थ म्हणजे नेमकं काय हे सांगा. एकदम सोप्या शब्दात अंमली पदार्थ काय सांगायचं झालं तर अंमली पदार्थ एक अशा प्रकारचे रासायनिक द्रव्य असतात ज्यामुळे आपल्या मनावर आणि शरीरावर विपरीत परिणाम होतात. उदाहरणार्थ गांजा, अफीम, एक्स्टसी, MDMA हे काही अंमली पदार्थांचे प्रकार आहेत ज्यामुळे आपल्या शरीरावरती एक असा इन्फ्लुएन्स होतो ज्यामुळे आपण लॉजिकली विचार करण्याची क्षमता गमावून बसतो आणि त्यातून आपल्याकडनं वेगवेगळी चुकीची कृत्य घडू शकतात. याचा समाजावर आणि विशेषतः तरुणांवर कसा परिणाम होतो? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आज आपण पाहत चाललो आहे भारतामध्ये आणि विशेषतः ज्या भागांमध्ये युवकांची संख्या जास्त आहे तिथे अंमली पदार्थांचा प्रसार होऊ लागला आहे. जे 20 ते 30 वयोगटातले युवक आहेत ते या गोष्टींच्या आहारी चालले आहेत. बॉलिवूड सिनेमा मध्ये दाखवणाऱ्या गोष्टींमुळे युवकांना वाटू लागले की अंमली पदार्थ एक फॅशनेबल गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांचं सेवन वाढत चाललंय आणि याचा फक्त तरुणांवरतीच नाही तर आपल्या समाजावरतीच विपरीत परिणाम होत आहे, ज्यामुळे आजची ही मोहीम ही अत्यंत महत्त्वाची झालेली आहे. तर मॅडम, सध्या सुरू असलेल्या अंमली पदार्थ विरोधी कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि या कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे? कोणते जनजागृती कार्यक्रम या 13 ते 17 ऑगस्ट दरम्यान जिल्हाभर पोलीस विभाग राबवतोय? 13 ते 17 ऑगस्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नाही तर पूर्ण देशभरात आपण अँटी नार्कोटिक्स ड्राईव्ह म्हणजेच अंमली पदार्थ विरोधक मोहीम राबवत आहे, ज्यामध्ये पोलीस विभागाने वेगवेगळे उपक्रम घ्यायचे ठरवले आहे. त्यामध्ये पथनाट्य झाली, व्याख्याने झाली आणि वेगवेगळ्या शाळेमध्ये भेट देऊन तिथे एसे रायटिंग किंवा चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती पसरवण्याचा प्रयत्न पोलीस विभाग करत आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सांगू इच्छिते की दिनांक 17 ऑगस्ट रोजी SV सरांच्या संकल्पनेतून आपण एक से नो टू ड्रग्स सायकल रॅली आयोजित करत आहोत, ज्यामध्ये सर्व समाजाची लोक पार्टिसिपेट करणार आहेत. ती कुठे आहे? ही सायकल रॅली कुडाळ पोलीस स्टेशन पर्यंत चालू होणार आहे आणि ती ओरसपर्यंत येणार आहे. अच्छा मॅडम, अंमली पदार्थांची तस्करी होते त्याविषयी सांगा आणि अंमली पदार्थांच्या सेवनामुळे कोणते धोके उद्भवतात शरीरावर, मनावर आणि सामाजिक आयुष्यावर सुद्धा याचा काय परिणाम होतो? अंमली पदार्थाची तस्करी आपण पाहत आहोत की मुख्यतः शहरी भागातून आज ग्रामीण भागातही होऊ लागली आहे. त्यात जसं मी आधी सांगितलं की 20 ते 30 वयोगटाची लोक त्याच्या आहारी जात आहेत. धोके म्हणायचे झाले तर यामध्ये वैयक्तिक धोकाही आहे आणि सामाजिक धोकेही आहेत. सर्वप्रथम तर अंमली पदार्थाच्या सेवनामुळे आपल्या मनावरती विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे आपण लॉजिकल थिंकिंगची ताकद कुठेतरी गमावून बसतो. त्यातून मग युवक डिप्रेशनमध्ये जातात, काही युवक गुन्हेगारीच्या मार्गावरही जातात आणि कधी कधी आमच्या अनुभवातून आम्ही पाहिले आहे की युवकांकडून त्या अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली खूप घातक प्रकारचे गुन्हे होऊ लागले आहेत. त्याचबरोबर कुटुंबही उद्ध्वस्त होत आहेत आणि एक समाजाची जी बांधिलकी आहे, समाजाला एकत्र आणणारी जी फोर्स आहे, तेही अंमली पदार्थामुळे कुठेतरी कमकुवत होत चालला आहे. त्यामुळे अंमली पदार्थाचे फक्त एका व्यक्तीवरच नाही तर पूर्ण समाजावरतीच विपरीत परिणाम आहेत. तर समाज दुभंगलेला पाहतो आपण या अंमली पदार्थांमुळे. तर आपल्या जिल्ह्यामध्ये या अंमली पदार्थांच्या प्रसाराची सध्याची स्थिती कशी आहे? सौभाग्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ तेवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले नाही आहेत, परंतु आपण पाहत आहोत की मागच्या 1-2 वर्षामध्ये अंमली पदार्थांचे केसेस येत आहेत. NDPS ऍक्ट आहे, नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट, ज्या अंतर्गत आपण अंमली पदार्थाचे तस्करी, विक्री किंवा सेवनावरती गुन्हे दाखल करत असतो आणि मागच्या 1 वर्षातच आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 गुन्हे दाखल झाले आहेत, ज्यामुळे आपल्याला कळत आहे की हे संकट आपल्याही जिल्ह्यात कुठेतरी येत आहे आणि आपल्याला त्यावरती योग्य ती कारवाई करणे अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे. आपल्या शेजारी जे राज्य आहे गोवा, यामुळे हा कल वाढत चाललेला आहे का तरुणांमध्ये? याविषयी काय तुमचं मत? अजूनपर्यंत तरी आम्हाला गोव्याच्या माध्यमातून अंमली पदार्थ येत आहेत अशा केसेस उद्भवल्या नाही आहेत, परंतु आम्ही पाहू शकतो की मुंबई आणि पुणे जी शहरं आहेत जिकडे अंमली पदार्थांचे प्रमाण भरपूर जास्त आहे, तिथून कुठेतरी तस्करी आपल्या जिल्ह्यात होत आहे. अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याची मुख्य कारणं तुम्हाला कोणती दिसून येतात? म्हणजे कुतूहल असेल, ताणतणाव असेल, मित्रांचा दबाव असू शकतो किंवा आणखी काही? कोणतं कारण जास्त प्रभावी आहे असं तुम्हाला वाटतं? पोलिसांच्या अनुभवातून आम्हाला दिसून येते की प्रामुख्याने 3 कारणं आहेत. पहिलं कारण आहे चुकीची संगत.
आपण बघतो की शाळा कॉलेजमध्ये काही असे ग्रुप असतात जे सिनेमा किंवा बॉलिवूडच्या गोष्टी पाहून अंमली पदार्थांचे सेवन चालू करतात आणि पिअर प्रेशरमध्ये येऊन बरीच मुलं या मार्गावर लागतात. दुसरं महत्त्वाचं कारण आहे की पालकांचं आणि शिक्षकांचं दुर्लक्ष. जे तरुण अंमली पदार्थांचे सेवन करतात त्यांच्या हावभावातून, त्यांच्या वागण्याच्या पद्धतीतून त्यांना काहीतरी त्रास होत आहे हे लक्षात येऊ शकतो, परंतु पालकांचे आणि शिक्षकांचे त्यांच्यावर जर लक्ष नाही गेले तर ते या व्यसनाच्या अधीन जाऊन ते त्या जाळ्यात फसत जातात आणि तिथून त्यांना बाहेर काढणे फार कठीण होतं. आणि तिसरी एक महत्त्वाची जे कारण आहे ते आहे मानसिक तणाव. आपल्याला माहितच आहे आजच्या युगामध्ये मानसिक तणाव खूप वाढलेला आहे आणि ड्रग्स घेऊन हा तणाव कुठेतरी कमी होतो आणि आपल्याला तात्पुरते सुख मिळते असे बरेच लोकांना वाटते आणि त्या तात्पुरत्या सुखाच्या नादात लोक आपले पूर्ण आयुष्य या गोष्टीमध्ये गमावून बसतात. या सगळ्या अंमली पदार्थांच्या विरोधी मोहिमेत पोलीस विभागाची भूमिका ही नेमकी कशी असते? म्हणजे अंमली पदार्थांची विक्री असेल, वाहतुकीवर नियंत्रण असेल, कोणती ठोस पावलं तुमच्या विभागामार्फत उचलली जातात? म्हणजे ही जी साखळी आहे पुरवठ्याची तर ती थांबवण्यासाठी कोणत्या पद्धती पोलीस विभाग राबवतो? अंमली पदार्थांच्या विरोधात जो आपल्या देशाचा सर्वात महत्त्वाचा कायदा आहे तो आहे NDPS ॲक्ट. आणि त्या ॲक्ट अंतर्गत पोलिसांना अंमली पदार्थांच्या तस्करीवरती आणि त्या पूर्ण साखळीला संपवण्यासाठी बऱ्याच पॉवर्स दिलेल्या आहेत. त्यामध्ये ज्या ठिकाणी अंमली पदार्थांचं निर्माण होतो किंवा जिकडे त्याचा साठा होतो त्या जागेवरती रेड करून तिथे जप्ती करणे आणि योग्य ते गुन्हे दाखल करणे हे पोलिसांचे काम आहे. त्याचबरोबर अंमली पदार्थांची तस्करी किंवा सेवन करणाऱ्यांवरती कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना कारावास होईल यासाठी प्रयत्न करणे हेही पोलिसांचे काम आहे. पण त्याचबरोबर महत्त्वाचे जे काम आहे ते आहे जनजागृती. आम्ही विविध उपक्रम राबवत असतो ज्यातून आम्ही शाळांना किंवा कॉलेजेसना तिथे जाऊन लोकांशी संपर्क साधून त्यांना या गोष्टीबाबत जनजागृत करू शकू, ज्यामुळे ते या व्यसनाच्या अधीन जाणार नाही. म्हणजे तुमचा शाळा, कॉलेज यासारख्या शैक्षणिक संस्थांची चांगला समन्वय असतो. तर अंमली पदार्थांच्या संबंधित प्रकरणांमध्ये आरोपी आणि पीडित यांच्यामध्ये कायदेशीर आणि पुनर्वसनाच्या दृष्टीने फरक कसा केला जातो? मुळात फरक असतो का? बरोबर. NDPS ॲक्ट अंतर्गत प्रत्येक जो माणूस जो अंमली पदार्थाची तस्करी किंवा विक्री किंवा सेवन करतो त्याला गुन्हेगार असेच मानले जाते. त्यामुळे कायद्यात पीडित आणि आरोपी यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही. अच्छा. परंतु सामाजिक रूपात आपण पाहिलं तर बरेच लोक असतात जे चुकून माकून त्या गोष्टीमध्ये अडकले जातात, तर ते खरं तर पीडितच असतात. जसं आपण बऱ्याच केसेसमध्ये बघतो अल्पवयीन मुलं असतात ज्यांना कोणीतरी ती सवय लावतं आणि ते मग त्याच्या आहारी जातात. तर आपण सामाजिक दृष्टीने बऱ्याच प्रकारे प्रयत्न करतो की त्यांचं पुनर्वसन करून देऊ, त्यांना योग्य ती मेडिकल फॅसिलिटी देऊ, परंतु कायद्यात पीडित आणि आरोपी यांच्यामध्ये फरक करणारं कुठली तरतूद नाही. ही तुम्ही खूप महत्वाची माहिती सांगितलीत. एकदा जाळ्यात अडकलं की त्यातून बाहेर पडणं हे अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींसाठी किती कठीण असतं. सरकार किंवा स्वयंसेवी संस्था त्यांच्याकडनं पुनर्वसन सुविधा उपलब्ध केल्या जातात, तर त्याविषयी काय सांगाल? 2020 सालीपासून भारतामध्ये एक भारत नशामुक्त अभियान हे आपण राबवत आहोत आणि ते प्रत्येक राज्यात आहे. त्या अंतर्गत आपण ड्रग्सच्या विरोधात कारवाईच नाही तर जे त्याच्या आहारी गेलेत त्यांच्यावर पुनर्वसन कसं करता येईल याकडे लक्ष देत आहोत. तर प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये स्पेशलाइज्ड डॉक्टर्स असतात जे यामध्ये औषधोपचार करू शकतात आणि त्याचबरोबर सोबत काउन्सिलिंगही देत असतात. त्यामुळे आपण पाहत आहोत की प्रत्येक जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथे आपण जर डॉक्टरांना अप्रोच केलं आणि सांगितलं की मला व्यसन लागले आहे आणि मला यातून बाहेर निघायचे आहे, तर ते आपल्यावर गुन्हा दाखल करायच्या ऐवजी आपल्यावर उपचारही करू शकतात. म्हणजे त्यासाठी आपल्याकडे वेगळा विभाग आहे? येस, आरोग्य विभाग यामध्ये खास करून लक्ष देत आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा NGO पण आहेत, बऱ्याचशा संस्था आहेत ज्या यामध्ये खास मदत करत आहेत. जसं कुडाळमध्ये साईरूप डी ॲडिक्शन सेंटर आहे जे अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या युवकांना मदत करते. त्याचप्रकारे मालवणमध्ये नावांकूर डी ॲडिक्शन सेंटर आहे जेही याच कामामध्ये राबत आहे. बऱ्याचशा संस्था आहेत जे आपल्याला मदत करू शकतात आणि आपलं फक्त एवढंच कर्तव्य राहील की आपण त्यांना अप्रोच करावं आणि आपल्याला या गोष्टीतून बाहेर निघायचं आहे असा विश्वास ठेवावा, ज्यामुळे आपण फार खोलवर या प्रॉब्लेममध्ये फसण्यापासून स्वतःला वाचू शकतो. मॅडम, जर एखाद्या नागरिकाला संशयास्पद हालचाल दिसली किंवा कोणी अंमली पदार्थांच्या आहारी गेलेलं दिसलं तर त्याविषयी पोलिसांना कसं कळवायचं? त्यासाठी कोणते हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध आहेत ते जर आमच्या श्रोत्यांना सांगा. हा एक सर्वात महत्त्वाचा आपण मुद्दा मांडला की समाजाचा खूप मोठा रोल आहे अंमली पदार्थाचा प्रसार आपल्या जिल्ह्यात थांबवण्यासाठी आणि त्यासाठी आपण आपल्या जवळच्या कुठल्याही पोलीस स्टेशनला जर संपर्क साधला तर आपल्याला माहिती देता येईल. त्याचबरोबर पोलीस विभागाने 2 टोल फ्री नंबर ठेवले आहेत जे आहेत 02362228614 किंवा 02362228200. मी आपल्यासाठी हे रिपीट करू इच्छिते 0236222
228614 किंवा 02362228200 या टोल फ्री क्रमांकावर आपण कॉल केलात तर आपण आमच्या कंट्रोलशी संपर्क साधून अंमली पदार्थांच्या तस्करी, विक्री किंवा सेवनाबाबत कुठलीही माहिती देऊ शकता आणि त्या दृष्टीने मदतही तुमच्याकडनं मिळते. त्वरित मदत पोहोचवली जाईल. युवकांमध्ये व्यसन टाळण्यासाठी पालक, शिक्षक आणि मित्रमंडळींची भूमिका काय असायला हवी? म्हणजे एका अर्थानं खरं तर प्रत्येक नागरिकाचीच काय भूमिका असावी या अंमली पदार्थांचा विरोधी लढा देताना? मित्रमंडळी, पालक आणि खास करून शिक्षक यांचं जे तरुण अंमली पदार्थांच्या आहारी गेलेत त्यांना त्या जाळ्यातून बाहेर काढण्यात खूप मोठा रोल आहे. जो तरुण त्या जाळ्यात फसतो त्याला समजत नाही की यातून बाहेर कसं निघायचं. जसं एक माणूस दलदलात फसला आहे आणि त्याला बाहेरच्या हाताची गरज असते, त्या प्रकारची त्याची स्थिती असते. तर सर्वात पहिलं आपण ओळखलं पाहिजे की कुठला युवक हा अंमली पदार्थांच्या आहारी गेला आहे. त्यानंतर सर्वात पहिलं त्यांना आरोग्य विभागाला कॉन्टॅक्ट करून त्यांना मदत दिली पाहिजे आणि सोबतच जे पोलीस विभाग आहे तिथेही जर तुम्ही कळवून दिलं त्याला योग्य ती मदत पोहोचवली जाईल. त्याचबरोबर त्या समस्येत तो फसण्याच्या आधी ज्या प्रकारची जनजागृतीची आवश्यकता आहे ती पालकांमार्फत, शाळेंमार्फत आणि समाजामार्फत जर युवकांपर्यंत ती जनजागृती गेली तर आपण त्यांना या संकटात पोहोचण्याच्या आधीच त्यांना वाचवू शकतो. थोडक्यात म्हणजे पालकांचा म्हणा, शिक्षकांचा म्हणा, ह्या आजच्या पिढीशी संवाद असला पाहिजे, सुसंवाद असला पाहिजे. बरोबर. मॅडम, आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे येतोय, तर कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या श्रोत्यांना, सर्व नागरिकांना आणि विशेषतः तरुणाईला कोणता थेट संदेश या निमित्तानं आपण द्याल? मी पोलीस विभागाच्या वतीने बोलते की आमच्याकडे जे केसेस येतात ज्यामध्ये आम्ही पाहतो की तरुण पिढीत म्हणजे 16-17 वर्षाची मुलं ही अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे त्यांचं शिक्षणापासून लक्ष उडालेलं असतं, त्यांचं भविष्याबाबत काहीच स्वप्न नसतं, ते एका प्रकारे एका डिप्रेशन स्टेटमध्ये गेलेले असतात. तर अशा पिढीला बघून आम्हाला खरंच वाईट वाटतं आणि नंतर लक्षात येतं की कुठेतरी समाजाची चूक आहे की आपण या पिढीला या गोष्टीपासून लांब ठेवण्यामध्ये कुठेतरी आपण अपयशी ठरलो. तर मला खरंच हा मेसेज द्यायचा आहे की आजच्या पिढीने आपल्या वरिष्ठांशी, आपल्या ज्येष्ठ लोकांशी एकदा संवाद साधावा. जर त्यांच्या आयुष्यात काही अडचण असेल तर हे लोक तुम्हाला मदत करू शकतात, परंतु कुठल्याही अंमली पदार्थाच्या आहारी जाऊन त्या तात्पुरत्या सुखासाठी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करणं हे बरोबर नाही. आपल्याला मदत करण्यासाठी पूर्ण शासकीय संस्था आहे, ती आपल्या पाठीशी आहे. फक्त आपण एक हात पुढे करा आणि आमचा मदतीचा हात तुम्हाला नक्कीच मिळेल. से नो टू ड्रग्स, से येस टू लाईफ. श्रोते हो, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नयोमी साटम मॅडम यांच्याशी आजचा संवाद हा फक्त माहितीपुरता नसून जागृतीचा एक इशाराच आहे. अंमली पदार्थांपासून दूर राहणं ही फक्त वैयक्तिक निवड नाही, तर ती समाजाप्रती असलेली महत्वाची जबाबदारी आहे. कुठलीही शंका किंवा तातडीची गरज असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, कारण सुरक्षित, निरोगी आणि व्यसनमुक्त समाजाची निर्मिती ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. मॅडम, आज आपण दिलेल्या माहितीमुळे अनेक श्रोत्यांना अंमली पदार्थांच्या गंभीरतेबद्दल आणि त्यापासून दूर राहण्यासाठी आवश्यक त्या पावलांबद्दल स्पष्टता मिळाली आहे. आपल्या समाजाला या संकटापासून मुक्त करण्यासाठी आपल्यासारख्या अधिकारी व्यक्तींचं मार्गदर्शन जनजागृतीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आपण आपला अतिशय मौल्यवान वेळ देऊन आमच्या श्रोत्यांशी छान संवाद साधलात, त्यासाठी आमच्या आकाशवाणीतर्फे मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद मला इथे बोलल्याबद्दल.